नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा जो बेसिकली व्लॉग जो आहे तो कोणताही ट्रॅव्हल व्लॉग नाही आहे, कोणताही लाईफस्टाईल व्लॉग नाही आहे. बेसिकली हा जो व्लॉग आहे तो आपण कन्सिडर करू की हा मोटो व्लॉग आहे. मोटो व्लॉगमधलाच एक मेन टॉपिक मी घेतो आहे. जे बिगिनर्स आहेत, रायडर बिगिनर्स आहेत किंवा ज्या लोकांना आपल्या इंडियन मार्केट स्ट्रॅटजीप्रमाणे इंजिन कोणकोणत्या टाईपचं असतं. बेसिकली इंजिन हा कोणत्या टाईपचा नसतो, इंजिनचा कूलिंग सिस्टम कुठल्या प्रकारचा आहे ते महत्त्वाचं आहे. आपण कन्फ्यूज असतो की इंजिन कोणत्या टाईपचं आहे, पण ते इंजिनचं कोणत्या टाईपचं नाही. तर ह्या टॉपिकबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर मी बोलतो आहे बेसिकली, मी का हा ब्लॉग काही मोठा नसणार आहे. बेसिकली एक मोजून 10-12 मिनटाचा होऊन जाईल. यामध्ये मी बोलणार आहे आपल्या इंडियन मार्केट स्टँडर्डप्रमाणे किंवा इंडियन मार्केटमध्ये ज्या बाईक्स अवेलेबल आहेत, त्यामध्ये नॉन स्पोर्ट्स बाईक असतील किंवा लो सिगमेंटवाल्या बाईक असतील, 100 CCच्या आसपास असणाऱ्या बाईक किंवा 150पासून वरती 300च्या वरच्या असणाऱ्या सगळ्या बाईक, तर ह्या रिलेटेड मी आज बोलणार आहे. तर हे बोलण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर बेसिकली इंडियन मार्केटमध्ये 3 ते 4 टाईपचे इंजिन्स कूलिंग सिस्टम्स अवेलेबल आहेत. त्यालाच आपण इंजिनचे टाईप बोलतो, पण तो इंजिनचा टाईप नसून इंजिनचा कूलिंग सिस्टम टाईप आहे. त्याचा तो प्रकार आहे. तर बेसिकली त्यामध्ये आहेत एअर कूल्ड आहे, लिक्विड कूल्ड आहे, ऑइल कूल्ड आहे किंवा एअर प्लस ऑइल असे पण कॉम्बो आपल्याला इंडियन मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर एअर कूल्ड जो आहे ना, तो एअर कूल्ड आपण जो बघतोय, फॉर एक्झाम्पल 100 CCच्या आसपास असणाऱ्या सिगमेंट, 100 to 120 110च्या सिगमेंट सिरीजमध्ये जे असणारे सगळे इंजिन्स आहेत, दॅट्स कॉल्ड एअर कूल्ड. म्हणजे त्या सिगमेंटमधले बेसिकली रुरल एरियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे इंजिन्स असतात, म्हणजे लो सिगमेंटवाल्या बाईकचे आहेत किंवा ज्याचा लो मेंटेनन्स आहे, त्या बाईकमध्ये जे इंजिन आपल्याला इंडियन मार्केटमध्ये बघायला मिळतं ते आहे एअर कूल्ड इंजिन. बेसिकली हे काम कसं करतं तर त्यावरती आपण थोडं बोलूयात. हे काम असं करतं, सिलेंडर असतो ना आपला, मी तो फोटो इकडे मेन्शन करेन. जो सिलेंडर असतो त्या सिलेंडरच्या बाहेरच्या गॅप असतो बघा, गॅप, दॅट्स कॉल्ड फिन्स. टेक्निकल लँग्वेजमध्ये मी सांगतो, जो गॅप असतो त्या गॅपच्या मध्ये जो म्हणजे इंजिनचा जो सिलेंडर असतो त्या सिलेंडरच्या मध्ये जो गॅप असतो ते असतात फिन्स. त्या फिन्समधून ना एअर पास झाली जाते इंजिनला. ओके, त्या फिन्समधून एअर पास होते. एअर पास झाल्यानंतर इंजिन आपलं थंड होतं. यामध्ये पर्टिक्युलरली रॅडिएटर नसतो. रॅडिएटर तुम्हाला मी पुढे सांगेनच रॅडिएटर काय करतो, किंवा कूलंट पण नसतो. कूलंट पण मी तुम्हाला सांगेन रॅडिएटर काय करतो आणि कूलंटचं स्पेसिफिकेशन काय आहेत किंवा त्याचं वर्किंग काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. तर आणि ह्यामध्ये दुसरं म्हणजे वॉटर पंप पण नसतो. तर ह्याचं बेनिफिट काय आहे तर बेनिफिट मेन म्हणजे हा साधं डिझाईन आहे. इंजिनचं जे डिझाईन आहे ते साधं आहे आणि कमी मेंटेनन्स असतो याचा, स्वस्तामध्ये रिपेअर होतं. दुसरं म्हणजे कमी वेट असतं आणि ग्रामीण भागासाठी सगळ्यात उत्तम पर्याय. म्हणजे मोस्ट प्रोबेबली ग्रामीण भागामध्ये हा इंजिनचा टाईप बघायला मिळतो इंडियन स्टँडर्डप्रमाणे. आणि ह्याचा ड्रॉबॅक असा आहे की हा जो इंजिन आहे तो ट्रॅफिकमध्ये ना जास्त हिट होतो. कारण रनिंगमध्ये जेव्हा बाईक म्हणजे रन करत असते, म्हणजे हायवे किंवा ऑन रोड कंडिशनमध्ये जेव्हा रनिंग करत असते, तर तेव्हा त्या फिन्समधून जे एअर पास होतात ना, तेव्हा ते इंजिन थंड होण्याचे चान्सेस असतात. पण ट्रॅफिकमध्ये जर इंजिन जर पॉज असेल किंवा थांबलेला असेल तर ते एअर पास न झाल्यामुळे इंजिन हिट होण्याचे चान्सेस जास्त होतात. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये ते जास्त हिट होतं. दुसरं म्हणजे हाय स्पीड परफॉर्मन्स याचा कमी आहे. तुम्ही जितकी म्हणजे गाडी तुम्ही जेवढी स्ट्रेच कराल किंवा खेचाल, आपलं सिम्पल आणि साध्या आपल्या रायडर लँग्वेजमध्ये जर बोलायचं तर जितकी तुम्ही स्ट्रेच कराल ना तितकं ते इंजिन हिट होतं बिकॉज ऑफ एअर कूल्ड. आणि दुसरं म्हणजे लाँग राईडमध्ये जास्त हिटिंग परफॉर्मन्स म्हणजे हिटिंग इश्यू आहे त्यांचा लाँग राईडमध्ये, बिकॉज कमी सिगमेंट एअर कूल्ड, हवा जशी येईल तसं ते कूलिंग करतं. तर
100 to 110 120 सेगमेंटमध्ये ज्या एअर कूलवाल्या बाईक्स आहेत इंडियन मार्केटमध्ये, त्या कोणकोणत्या असतील तर हिरो स्प्लेंडर प्लस म्हणा, हिरो HF डिलक्स, इवन दोज बजाज प्लॅटिना, बजाजची सिटी 100 110 किंवा सिटी 100 किंवा सिटी 100 110, होंडा शाईन किंवा TVS स्पोर्ट्स असो, स्पोर्ट बोलतो TVS स्पोर्ट, स्टार सिटी वगैरे ज्या सिगमेंट होत्या अजून आता मार्केटमध्ये आहेत नाही आहेत, पण ती एक, किंवा रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 जे सिरीजमधली जी आहे, ह्या ज्या सिगमेंटवाल्या बाईक आहेत ना, ह्यांचं जे कूलिंग सिस्टम आहे तो एअर कूल टाईप आहे. तर हा होता कूलिंगचा टाईप एअर कूल. तर सेकंड टाईप आपण बघतोय इंजिन कूलिंग सिस्टमचा. त्यामध्ये आहे ऑइल कूल्ड. ऑइल कूल्ड म्हणजे काय, ऑइल जो असतो आपण ॲज पर आवर लँग्वेज म्हणजे आपण थॉट करतो की कसं की ऑइल हा फक्त लुब्रिकंट करतो, पण ऑइल कूल इंजिनमध्ये तसं नाही. ऑइल कूल इंजिनमध्ये काय असतं बेसिकली एक छोटासा म्हणजे एक छोटासा ना ऑइल कूलर नावाचा एक छोटासा रॅडिएटर असतो. त्या रॅडिएटरमध्ये जेव्हा ते ऑइल इनलेट होतं किंवा इन करतं आणि ते इन केल्यानंतर तो ऑइल कूलर फिरतो, कूलर जो असतो तो, आणि इंजिन थंड करतो. दॅट्स प्रिन्सिपल इज कॉल्ड ह्याचं एक हे जे बेसिक प्रिन्सिपल आहे हे ऑइल कूलचं इंजिनचं प्रिन्सिपल आहे. बेसिकली ऑइल कूल जे इंजिन्स आहेत किंवा ज्याचे हे जे इंडियन सेगमेंटमध्ये जे इंजिन पाहायला मिळतात त्यामध्ये ते सर्वात चांगलं कशासाठी आहेत, एअर कूलपेक्षा ते खूप चांगले आहेत. हायवेवरती खूप उत्तम रिस्पॉन्स देतात, प्लस इवन दोज ट्रॅफिकमध्ये पण ते उत्तम रिस्पॉन्स देतात. नंतर त्यांचा जो इंजिन परफॉर्मन्स असतो तो स्टेबल असतो, त्याला मेंटेनन्स इतका काहीसा येत नाही. जर तुम्ही प्रॉपर वेळच्या वेळी जर तुम्ही ऑइल जर चेंज केलं किंवा रॅडिएटर वगैरे सगळा वेल मेंटेन ठेवला तर बेस्ट परफॉर्मन्स इंजिन देतं. ह्याचा जो मी तुम्हाला बोललो मगाशी की मेंटेनन्स जास्त आहे. मेंटेनन्स कधी जास्त येईल, जेव्हा तुम्ही ऑइल कूलर जो आहे किंवा रॅडिएटर जो आहे तो जो वेल मेंटेन राखला तर मेंटेनन्स इज फाईन. बट तुम्ही जर दुर्लक्ष केलात किंवा कंटिन्यू तुम्ही रन करताय बट तुमचा वेल मेंटेनन्स झाली नाही तर ह्याचा मेंटेनन्स खूप जास्त असू शकतो. दुसरं म्हणजे ऑइल लीक होण्याचे चान्सेस खूप असतात. जर तुम्ही प्रॉपर मेंटेन करत असाल तरच ते योग्य आहे. भारतीय बाजारातील म्हणजे इंडियन मार्केटमध्ये सुझुकीमध्ये हा प्रकार जास्त बघायला मिळतो. सुझुकीच्या सेगमेंटच्या ज्या वेगवेगळ्या व्हेरियंट किंवा मॉडेल्स आहेत त्यामध्ये फॉर एक्झाम्पल सुझुकी जिक्सर आहे 250, नंतर आपली ॲडव्हेंचर सिरीजमधली सुझुकीची व्हिस्ट्रॉम आहे, सोबतच व्हिस्ट्रॉम जी SX सिरीज जी आहे ती बोलते मी. नंतर सुझुकी जिक्सर 250 सिरीजची ती फेअरिंगवाली असो किंवा नॉर्मलवाली, ह्या सगळ्या टाईपमध्ये हे इंजिन पाहायला मिळतं. बेसिकली इंजिन ऑइल क्वालिटी खूप महत्त्वाची आहे यामध्ये. दुसरं म्हणजे ऑइल फिल्टर वेळेवरती बदलला पाहिजे आणि ऑइल कूलर लीक आहे की नाही ते तुम्हाला राईड पूर्वी म्हणजे राईडला जाण्यापूर्वी किंवा एखादा बाहेर ट्रॅव्हलिंग करण्याच्या पूर्वी हे चेक केलं पाहिजे. हा आहे ऑइल कूल इंजिनचा मेन कॉन्सेप्ट.